आज बनवली होती आम्ही मस्त छोले आणि पुरी. मस्त गरमागरम रियांशिकाच्या पप्पाला रोज खात नाहीत, पण आज त्यांची पण घाई होती. पटकन कर, पटकन कर. म्हणलं जा खाऊन. मग त्यांनी त्यांच्या हातानेच घेतलं. मला म्हणले तू कर तोपर्यंत मग मी जेवण वगैरे करतो. टिफिन मी माझंच भरतो आज. आज प्रसन्न झाले होते ते सकाळी सकाळी. काय मस्त मग भाजी वगैरे करून घेतली. रेसिपीचा वगैरे व्हिडिओ टाकलाय चॅनलवर. आणि आता पूर्ण व्हिडिओ घेता येत नाही ब्लॉगिंगचा पण, कारण मग रेसिपीचा आणि ते व्हिडिओ बनवायचा म्हणल्यानं मग तेवढा स्टोरेजच पुरत नाही मोबाईलमध्ये. तिच्या पप्पाचं झालं खाऊन पिऊन, त्यांचा डब्बा दिला. मग आता ह्यांची बारी होती रियांशिकाची जेवायची. मग आता तिच्यासाठी पुरीच राहिली नव्हती, तिच्या पप्पाला दिल्या होत्या मी गरम गरम करून. मग मला वाटलं ती नाही खायची म्हणून मी बनवली नाही. मग परत म्हणली मम्मी मला पण भूक लागली आहे. मग तिला पण दिल्या. मग ती म्हणली मला असं ट्रायंगलवाली करून दे. 2-3 लाटल्या होत्या गोल. मग तिच्यासाठी करून दिली. लेकरांचा कशात आनंद असतो काही सांगता येत नाही. लेकरं कशात पण खुश होतात. मग तिला छान वाटलं की तिला मी असं जरा वेगळ्या प्रकारची पुरी बनवून दिली म्हणून. म्हणली तू पप्पाला अशी दिली नाही, मलाच अशी दिली. थँक म्हणत होती. मग तिला दिलं करून. तिनं तिचं घेतली ते जेवायला. किचनवर आता एवढा राडा वगैरे झाला होता. म्हणलं आता एक एक करून आवरून घ्यावं. आणि असं काही नवीन काय बनवलं की इतका वेळ लागतो बनवायला पण. आणि त्याच्यानंतर बनवायचं तर साईडला राहतं, नंतर एवढा राडा पण पडतो. भांडे वगैरे बी भरपूर पडतात घासायला. मी म्हणलं आता सगळं व्यवस्थित झाकून वगैरे ठेवून द्यावं आणि भाजी वगैरे काढून घ्यावं. एवढी मोठी भाजी बनवली होती पण राहिलीच नाही. रियांशिकाचे पप्पा जेवले पण, घेऊन पण गेले. आणि मैत्रीण आली होती सकाळी सकाळी, तिला पण आवडते मग तिला पण दिली थोडीशी वाटीत घालून. रात्री मग रियांशिकाच्या पप्पांनी पार्सल आणलं होतं, त्याचं काही लक्षच नाही. फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यांनी. आणि मग त्यांनी गेल्याच्या नंतर फोन केलाय मला म्हणले ते काढलीस का नाही. मग परत लक्षात आल्याच्या नंतर मग काढलं. रियांशिकाला म्हणलं हे असं असं आणलंय खायला. तिच्यासोबत थोडीशी मस्ती करत होते मी. नूडल्स वगैरे नको, तिला आवडत नाही. तरी पण तिचे पप्पा घेऊन आले होते. आता हे सगळं आवरून घ्यायचंय. सकाळी रेसिपीचा वगैरे व्हिडिओ बनवला होता, त्याच्यासाठी हे सगळं तामझाम करावं लागतं. आता घेते सगळं आवरून पसारा. आणि भाजी केली आहे. हा, कशी लागली भाजी? बघा ना. स्वयंपाक वगैरे सगळं किचन वगैरे झालं होतं आवरून. म्हणलं आता जिथले तिथं भांडे वगैरे ठेवून द्यावं. भांडे पण घासायचे राहिले होते. गॅस पण पुसावा. असं काय बनवलं वगैरे की गॅस जास्तच घाण होतं, तेलकट वगैरे खूप होतं. पुऱ्या भरपूर दिवस झाले मी बनवल्या पण नव्हत्या. म्हणलं चला आज व्हिडिओच्या नादाने का होईना बनवणं पण होईल, रेसिपीचा पण एक व्हिडिओ टाकता येईल आणि आपला डेली ब्लॉग पण होऊन जाईल, म्हणून मग आज काढला होता सकाळी सकाळी कुटाणा. छोले वगैरे मी रात्रीच भिजू घातले होते. आणि मग काय नाही, सकाळीच्या शिट्ट्या वगैरे घेतल्या 4-5. आणि नंतर मग भाजी वगैरे घेतली करून. तुम्हाला जर पाहिजे असेल रेसिपीचा व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर टाकणार आहे मी. तर तुम्ही बघू शकता. साधी सोपी पद्धत आहे भाजी करायची. मी बनवत असते कधी-कधी. रियांशिकाचे पप्पा तसं तर खात नाहीत छोले वगैरे, आवडत नाही त्यांना. कधी तर खातात. आज झालती इच्छा त्यांची बघून, मग त्यांना म्हणलं बघा खाऊन आवडली तर घेऊन जा टिफिनमध्ये, नाही तर मग दुसरी कशाची भाजी वगैरे बनवून देते. त्यांनी खाऊन बघितली तर म्हणले छान झाली, दे म्हणले टिफिनमध्ये. मग त्यांना दिले छोले पुरी करून दिले त्यांना पण टिफिनला. रियांशिकाचं पण झालं होतं जेवण करून. मी काय एवढ्या लवकर जेवत नाही आणि मला नाश्ता वगैरे मी करायची सवय नाही. मी असंच काही पण असं थोडंसं चहामध्ये खात असते. किचन वगैरे झालं होतं आवरून. म्हणलं आता एवढी गरमी होत आहे. मग संध्याकाळी कंटाळा करून करून मग बाहेर हॉलमध्येच मस्त गोधडी टाकली. मग आम्ही बाहेरच झोपलो. मग आता सकाळी सगळं उचलायला बी लागतं वाटतं माणसाला. मग बेडरूममध्ये सगळं आणून ठेवलं, उश्या-गिश्या, गोधड्याच्या वगैरे घड्या घातल्या. आणि गोधडी ही फार जुनी आहे, तर वापरत नाही असं आम्ही. माझे दीर वगैरे राहायचे तेव्हा ते यूज करायचे. आता सध्या तर काही गरज पडत नाही म्हणून ठेवून दिल्या होत्या. आता रियांशिकाचे पप्पा म्हणले नको आता गरमी खूप आहे. मग बाहेरच झोपलो रात्री. कूलर वगैरे सगळं बाहेरच नेऊन ठेवलेलं आहे. आता बेडरूममध्ये थोडासा गर्दा कमी झाला आहे. मग झाडून वगैरे घेतलं काढून. आणि म्हणलं आता मॉप मारून घ्यावं. मॉप मारून झालं की मग काय नाही, आता सगळं पसारा वगैरे आवरून झाला होता. रियांशिकाची माझी अंघोळ पण राहिली होती. मग काय नाही, आम्ही दोघींनी अंघोळ वगैरे करून घेतली. आणि अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मग देवपूजा राहिली होती, देवपूजा करावं म्हणलं. देवपूजा वगैरे झाली निवांत की मग काही नाही, जेवायचंच राहतं. आणि देवपूजा झाल्याशिवाय मी असं पण रोज जेवत नाही. सगळं काम झाल्याशिवाय म्हणजे जेवणच जात नाही, कारण घरातला राडा दिसतो. आणि मग थोडं असं पण उशिराच जेवायची सवय आहे. रियांशिकाचं एक वेळेस खाऊन होतं, तोपर्यंत तिचा नाश्ता वगैरे असतो सकाळी. आणि मी डायरेक्ट जेवणच करत असते. मग तिचा असा मनाने मेकअप वगैरे चालला होता रियांशिकाचा. मग तिला म्हणलं दे मी पटकन डोकं वगैरे विचारते. मग जेवण वगैरे करू, मग होमवर्क वगैरे राहतं. आणि व्हिडिओ बनवण्यासाठी रुटीन चेंज करत नाही माझं. जसं मी रोजचं डेली रुटीन असतं त्याच्याच व्हिडिओमध्ये दाखवत असते. आणि असं होतं आजचं आपलं डेली रुटीन.
आता काय नाही रियांशिक आता झालं डोकं विचारून की मग काय नाही मस्त जेवण करायचं. आणि तिच्यासाठी आणले होते नूडल्स वगैरे, तिला पण गरम करून दिले. खाती का नाही काय माहिती आता. चला तर घेऊया जेवण करून. असा होता आजचा आपला डेली ब्लॉग. कसा वाटला? आवडलं तर लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.